चला चला लक्ष द्या आता, हे इकडे लक्ष द्या. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपण आज घेणार आहे, ज्याच्यावर न्यूमरिकल बेस आहे. म्हणजे जवळपास 12 मार्काचं न्यूमरिकल आजचे जे शिकणार आहे त्या टॉपिकवरून डायरेक्ट 12 मार्क भेटतील जागेवर, जर आजचं न्यूमरिकल व्यवस्थित आलं तर. बरोबर. सर्वात महत्त्वाचं आहे, काल आपण हेडिंग, मागच्या लेक्चरला हेडिंग टाकलं होतं ना, हेडिंग टाकून ठेवलं होतं फक्त. ते ह्या पानावर बघ ना काय लिहिलंय. हां कशाच्या काय लिहिलंय तिथं वर? नाही नाही नाही, इथं काय लिहिलंय? बाय असं काही नाही का? नाही नाही ठीक आहे. चला हेडिंग द्या, हेडिंग द्या. हे चला इकडून तर हलवू नका त्याला. हेडिंग द्या. मोस्ट इम्पॉर्टंट, डायरेक्ट 12 मार्क भेटणार आहे एक्झामला आपल्याला. जे मेजरमेंट शीट आपल्याला यूज करायचं आहे ते ह्या सगळ्या न्यूमरिकलमध्ये इथून पुढं आपल्याला यूज करायचं आहे. मेजरमेंट शीटचा फॉर्मॅट मी टाकला होता. आज मी काही 2-3 फोटो टाकले, ते बघितले का तुम्ही? सिंगली आणि डबली मधला डिफरन्स टाकला होता आणि अजून काहीतरी टाकलं होतं माझ्यामध्ये. चला डिफरन्स बिटवीन. चला लक्ष द्या आता, तो महत्त्वाचा आहे बरं का. 4 मार्काला फिक्स क्वेश्चन येतो. त्याचा असला तसा टेबल पाठ करायचा डिफरन्स बिटवीनचा, सिंगली आणि डबलीचा डिफरन्स. चला आता हेडिंग द्या. लॉंग वॉल किंवा हेडिंग द्या मेथड्स. तुम्ही काय लिहिलं होतं? हेडिंग काय दिलं होतं? मेथड टू फाइंड द डिटेल एस्टिमेट ना. ते मागं कावर पाहती सारखी सारखी. इथं काय लिहिलं होतं? काय लिहिलंय मग तिथं? ठीक आहे. हेडिंग द्या मेथड्स टू फाइंड डिटेल एस्टिमेट. मेथड्स टू फाइंड डिटेल एस्टिमेट. त्याच्यामधली पहिली मेथड आहे लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड. आणि सेकंड मेथड आहे सेंटर लाईन मेथड. ओके. ह्या दोन्ही मेथडवर आपल्याला 12 मार्क म्हणजे 24 मार्क डायरेक्ट फक्त या 2 मेथडवर आहे ह्या युनिटवर. मोस्ट इम्पॉर्टंट एवढंच व्यवस्थित करायचं आणि पक्केच्या पक्के मार्क घ्यायचे आपल्याला. ओके. तर आता बघा लक्ष द्या इकडं, फक्त नाव टाका. आपल्याला आत्ताशी फक्त लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड शिकायची आहे. सेंटर लाईनला आपण हात नाही लावणार आहे. चला लक्ष द्या. लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड अँड सेंटर लाईन मेथड, फक्त नाव टाका. ओके टाकलं. आता बघा आपल्याला ओरलला सुद्धा प्रश्न विचारला जातो की डिटेल एस्टिमेट फाइंड आउट करण्यासाठी कोणत्या मेथड्स यूज करता. तर कोणत्या मेथड यूज करता? लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड किंवा सेंटर लाईन मेथड. आता पेपरला आपल्याला लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड असं कदाचित म्हणणार नाही, त्याला दुसरं पण नाव आहे. त्याला काय नाव आहे? तर त्याला अजून एक म्हणतात PWD मेथड. काय म्हणतात? PWD मेथड. किंवा त्याला अजून एक नाव आहे इन टू इन अँड आउट टू आउट मेथड. म्हणजे पेपरला ह्या तिघांपैकी काही नाव आलं तर त्याचा अर्थ समजायचं ते लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड आहे. काय सांगितलं मी? पहिले तर मेन तिचं नाव लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड, त्याच्यानंतर PWD मेथड किंवा पेपरला आलं इन टू इन अँड आउट टू आउट मेथड. हे सगळे नावं याचेच आहे. आणि ह्या मेथड यूज करून आपल्याला क्वांटिटीज फाइंड आउट करायच्या आहे. मग ती पेंटिंगच्या असो, ती भिंतीच्या असो, ती फाउंडेशनच्या असो, ती प्लिंथ फिलिंगच्या असो, ती PCCच्या असो किंवा ती DPCच्या असो किंवा ती टायलिंगच्या असो, कोणत्याही पूर्ण बिल्डिंगमध्ये आपण जेवढ्या पण ॲक्टिव्हिटी बघितल्या ना, लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये आपण ॲक्टिव्हिटी बघितल्या आणि RCC स्ट्रक्चरमध्ये आपण ॲक्टिव्हिटी बघितल्या, तर त्या जेवढ्या पण ॲक्टिव्हिटी त्या ॲक्टिव्हिटींची क्वांटिटी फाइंड आउट आपल्याला कशाने करायची आहे? लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथडनी आणि किंवा सेंटर लाईन मेथडनी. म्हणजे एकच प्रॉब्लेम तुम्ही याच्यानी सॉल्व्ह करू शकता, याच्यानी सॉल्व्ह करू शकता. आन्सर सेम येतं, नियर अबाउट सेम येतं. म्हणजे एक्झॅक्ट असं डॉट टू डॉट कट टू कट आन्सर नाही येणार, पण नियर अबाउट येणार आहे सेम. ओके. म्हणजे जर तुम्हाला एक्सकॅव्हेशनची याच्यानी 100 मीटर क्यूब क्वांटिटी आली असेल तर याच्यानी 100.12 येईल किंवा 99.2 येईल, अशी काहीतरी येईल, पण नियर अबाउट सेम येणार आहे. पण मेथड वेगळं आहे, याची वेगळी प्रोसिजर आहे, याची वेगळी प्रोसिजर आहे. तर एक्झाममध्ये असंच नाव नाही शोधायचं. एक्झाममध्ये असं जरी आलं PWD मेथड तरी त्याचा अर्थ हेच यूज करायचा. असं जरी आलं इन टू इन आउट टू आउट मेथड तरी पण त्याचा अर्थ लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथडच आहे. ओके. 12 मार्क
फिक्स एक्झामला 100% येणार म्हणजे येणार, 12 मार्क 100% येणार म्हणजे येणार. 24 मार्कच्या या दोन मेथड आपल्याला या पूर्ण युनिट 3 मध्ये शिकायचे आहे. ओके, चला लक्ष द्या आता. मग आता सर्वात पहिले हेडिंग टाका लॉंग वॉल शॉर्ट वॉल स्टेप्स टू फाइंड किंवा स्टेप्स टू फाइंड क्वांटिटीज. हेडिंग टाका स्टेप्स टू फाइंड क्वांटिटीज बाय लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड. स्टेप्स टू फाइंड क्वांटिटीज बाय लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड. आता स्टेप बाय स्टेप प्रोसिजर मी तुम्हाला सांगणार आहे, ती फॉलो करायची आणि त्याच्यानी क्वांटिटीज फाइंड आउट करायच्या. स्टेप्स टू फाइंड क्वांटिटीज बाय लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड. स्टेप्स टू फाइंड क्वांटिटीज बाय लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड. ओके, मग आता बघा आपल्याला काय सांगतील ते, आपल्याला एक प्लॅन दिलेला असणार आहे त्यांनी क्वेश्चनमध्ये. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले तर 1 BHK 2 BHK 1 RK एखादा बंगलो असेल, एखादा रो हाऊस असेल, असा प्लॅन दिलेला असतो. सिमिलर सबमिशनसाठी सुद्धा तुम्हाला कॉलेजला आता सांगतील की तुम्ही 3-4 प्लॅन आणा आणि त्याच्यामधून एखादा प्लॅन तुम्ही चॉईस करा असंही सांगतील. मग काही हरकत नाही, कोणताही प्लॅन असो काही असो, आपल्याला क्वांटिटीज फाइंड आउट करायचं आहे. तर सर्वात पहिली स्टेप जी असणार आहे, सर्वात पहिली, आता ही काही कुठं युनिव्हर्सल लिहिलेली नाही आहे, ह्या मी तयार केलेल्या आहे. जसं आपण न्यूमरिकल सॉल्व करतो त्या हिशोबाने मी तयार केलेलं आहे. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं नाही कोणी. सर्वात पहिली स्टेप्स जी असणार, इकडं लक्ष द्या, लिहायला तुम्हाला वेळ असणार आहे. सर्वात पहिली जी स्टेप असणार आहे, ड्रॉ सेंटर लाईन प्लॅन ऑफ गिवन प्लॅन. आपल्याला काय करायचंय, जो क्वेश्चन मध्ये दिलेला प्लॅन आहे ना त्याचा सेंटर लाईन प्लॅन काढून घ्यायचा आहे. मग आता प्लॅन किती प्रकारे देऊ शकतात एक्झाम मध्ये, तर एक तर तो लाईन प्लॅन देतील, काय करतील लाईन प्लॅन देतील, आणि दुसरं लाईन प्लॅन न देता ते काय देणार आहे, डेव्हलप प्लॅन देणार आहे. तुम्हाला फरक कळतो लाईन प्लॅन अँड डेव्हलप प्लॅन मधला? काय फरक असतो लाईन प्लॅन अँड डेव्हलप प्लॅन मध्ये? कशात? वॉल थिकनेस. डेव्हलप मध्ये वॉल थिकनेस असते आणि लाईन प्लॅन मध्ये फक्त लाईन्स असतात, बरोबर. मग आता लाईन प्लॅनचं सेंटर लाईन प्लॅन काढायचं आहे तर काय करावं लागेल, बोल ना, बरोबर आहे, डेव्हलप करावं लागेल आणि त्याच्यानंतर सेंटर लाईन येईल ना. तुम्ही केलं ना ड्रॉइंग पास झाले ना, ड्रॉइंगमध्ये शीट्स काढले, सगळं लाईन प्लॅन काढला पहिले, मग त्याला डेव्हलप केलं, मग त्याचा सेंटर लाईन प्लॅन काढला. ओके, म्हणजे जर आपल्याला क्वेश्चनमध्ये त्यांनी लाईन प्लॅन दिलेला असेल, बघा जर क्वेश्चनमध्ये त्यांनी लाईन प्लॅन दिलेला असेल आणि क्वेश्चनमध्ये डेव्हलप प्लॅन, दोघांपैकी एक कोणता तरी देतील. डेव्हलप प्लॅन, लाईन प्लॅन दिला म्हणजे मी आता फॉर एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला, जस्ट समजा असा काहीतरी प्लॅन दिला, असा काहीतरी प्लॅन दिलाय त्यांनी. ओके, हा रूम 1, रूम 2 आणि रूम 3 असा प्लॅन दिला. याचे साईज त्यांनी दिले 4x3, 4x2 मीटर आणि 2x2 मीटर. हा झाला लाईन प्लॅन, बरोबर. त्याला डोर विंडो जे काय असतील ते त्यांनी असे इथं ठेवून दिले. हा डोर दिला, इकडे विंडो दिले, इकडे विंडो दिले, इकडे विंडो दिले, इकडे विंडो दिले, इथं त्यांनी समजा ओपनिंग दिली, इथं त्यांनी डोर दिला. ओके, असं काहीतरी त्यांनी दिलेलं आहे. मग जेव्हा आपल्याला असा प्लॅन दिलेला असतो ना तेव्हा त्याला काय करायचं, आधी त्याला डेव्हलप करायचं, बरोबर ना. त्याच्याशिवाय आपण त्याला सेंटर लाईन दाखवू शकत नाही ना, त्याला डेव्हलप करावं लागेल ना. मग त्याला डेव्हलप करणं म्हणजे काय करणं, त्याला वॉल थिकनेस देणं. त्याला आपण काय करू, वॉल थिकनेस देऊ. ओके, त्याला आपण वॉल थिकनेस देऊ. तिकडून एखादा ब्ल्यू पेन घेऊन येते का, तिकडं ब्ल्यू पेन किंवा रेड पेन असेल बघ, एखादंच कोणतं तरी आण. रेड आणला तर चालेल. लक्ष द्या, काय सांगितलं मी, लाईन प्लॅन दिला असेल तर त्याला डेव्हलप करून घ्यायचं, बरोबर. म्हणजे याला काय केलं मी, वॉल थिकनेस दिली, याला काय केलं, वॉल थिकनेस दिली, ही वॉल थिकनेस याला दिली. म्हणजे हा काय झाला, आता
डेव्हलप झाला ना. मग डेव्हलप झाल्यानंतर याच्यातून काय केलं मी, सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ केला. डेव्हलप झाल्यानंतर मला काय करावं लागेल, सेंटर लाईन प्लॅन याचा ड्रॉ करावा लागेल. मग सेंटर लाईन कसा काढणार, समजा वॉल थिकनेस ऑफ वॉल, थिकनेस ऑफ वॉल, वॉलची थिकनेस जर तुमची 300 mm असेल तर सेंटर कितीवर येईल भिंतीचा, वॉलची थिकनेस 300 वर असेल 150 वर येईल ना. मग ती याच्या सेंटरमधून आपल्याला अशी सेंटर लाईन येणार आहे. ही अशी सेंटर लाईन आपल्याला ड्रॉ करायची. हा झाला सेंटर लाईन प्लॅन. पहिली स्टेप कळाली का, की दिलेल्या प्लॅनचा सेंटर लाईन प्लॅन काढून घेणं. ओके. आता हा लाईन प्लॅन होता, त्याला डेव्हलप केला आणि मग सेंटर लाईन काढला. आता कधी कधी आपल्याला डायरेक्ट डेव्हलप प्लॅन दिलेला राहील. मग त्या डेव्हलप प्लॅनला आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट काय करावं लागेल, डायरेक्ट त्याचा सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ करावं लागेल. समजा हा आपल्याला डायरेक्ट त्यांनी डेव्हलप प्लॅन दिलेला आहे. हा आपल्याला डायरेक्ट डेव्हलप प्लॅन त्यांनी दिलेला आहे. हा रूम 1 आहे, हा रूम 2 आहे आणि हा रूम 3 आहे. हा समजा 4x5 मीटर आहे, हा तुमचा 4x3 मीटर आहे, हा 4x2 मीटर आहे. हे रूम दिलेले. ओके. मग जेव्हा आपल्याला डायरेक्ट डेव्हलप प्लॅन दिलेला राहील तेव्हा पण पहिली स्टेप काय, दिलेला प्लॅन, मग तो कोणताही असो, तो लाईन प्लॅन असो किंवा तो डेव्हलप प्लॅन असो, दिलेल्या प्लॅनला आपल्याला काय करायचं आहे, सेंटर लाईन प्लॅनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग याला सेंटर लाईन आपल्याला ड्रॉ करावं लागेल. एक्झामला पहिली स्टेप ही करायची बरं का. म्हणजे क्वेश्चन तर प्लॅन तर तुम्हाला दिलेलाच राहील पेपरमध्ये, तुम्हाला ॲन्सर शीटमध्ये सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ करायचं आहे. त्याच्याशिवाय पुढे नाही जायचं आहे. मी जे सांगतोय ते फॉलो करायचं. कॉलेजला काय सांगताय मला माहिती नाही. ओके. लक्ष द्या. म्हणजे पहिली स्टेप झाली का, दिलेल्या प्लॅनचा काय केला आम्ही, सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ करून घेतला. ओके. मग सेंटर लाईन प्लॅन झाल्यानंतर दुसरी स्टेप, 2 नंबरची स्टेप आपल्याला काय करायची आहे, सेकंड नंबरला कॅल्क्युलेट सेंटर लाईन लेंथ, कॅल्क्युलेट सेंटर लाईन लेंथ ऑफ सेंटर लाईन प्लॅन. जो काही सेंटर लाईन प्लॅन आपल्याकडे आहे त्या सेंटर लाईन प्लॅनची सेंटर टू सेंटर लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची. सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट करायची. सेंटर लाईन लेंथ म्हणजे काय, प्रत्येक रूमची सेंटर टू सेंटर डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता जर रूम 1 असेल, हा रूम 1 आहे, तर याचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स सांगा मला कुठून येईल, ह्या सेंटर लाईनपासून तर या सेंटर लाईनपर्यंतचं डिस्टन्स, बरोबर ना. त्याच्यानंतर हे असेल तर याचं कुठं येईल, ह्या सेंटरपासून या सेंटरपर्यंतचं डिस्टन्स. त्याच्यानंतर ह्या रूमचं कसं येईल, इथून तर हे एवढं डिस्टन्स. हे टोटल किती येईल, हे असं. आता तुम्ही म्हणणार सर हे 2 रूम आहे, मग आम्ही अर्ध याचं करतो अर्ध याचं करतो, चालतंय, काय हरकत नाही, तुमच्या हिशोबाने करा. फक्त सगळ्या भिंतींचं डिस्टन्स आलं पाहिजे, हा तुमचा टार्गेट पाहिजे. सगळ्या वॉलचं डिस्टन्स तुम्ही काढलं पाहिजे, सगळ्या वॉलचं डिस्टन्स काढलं पाहिजे, हा टार्गेट पाहिजे. मग कसंही डिवाइड करा तुम्ही त्याला. मग हा इथून तर हे डिस्टन्स झालं का सगळ्या वॉल कवर, बरोबर. आता सांगा मला हे डिस्टन्स किती आहे, सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती येईल. सर्वात पहिले हा 4 आणि 5 याच्यामधलं आडवं कोणतं उभं कोणतं, तिथून बेसिक सांगा मला. थांबा 1 मिनिट. आडवी लेंथ कोणती आहे, 4 आणि उभी का, आडवी तू 4 सांगितली आणि उभी 5 सांगितली का, उभी 4 का नाही, इथं कुठं दिलाय विड्थ ती, कारण काय, उभी 4 का नाही, कारण की पहिलं डिस्टन्स नेहमी आपण एक्स ॲक्सिस घेतो आणि एक्स ॲक्सिस आडवीच राहते. एवढं सोपं लॉजिक आहे त्याच्या मागं. पहिलं डिस्टन्स हॉरिझॉन्टल घेतो एक्स ॲक्सिसवालं, दुसरं डिस्टन्स वाय ॲक्सिसवालं घेतो, म्हणून 4
हॉरिझॉन्टल. कळलं? मग आता मला सांगा सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती येईल, काढा कॅल्क्युलेट करा. हे डिस्टन्स किती येईल? जर इथं वॉल थिकनेस तुमची विड्थ ऑफ वॉल इज इक्वल टू 300 mm असेल तर सांगा हे डिस्टन्स किती येईल? 5.3 मीटर. बरोबर आहे का? कोणाला डाऊट आहे का सर 5.3 कसं आलं? प्रत्येक डाऊट विचारा पोरांनो, इथंच कळून घ्या. याच्यानंतर डायरेक्ट न्यूमरिकल घेणार आहे आपण आणि हे 12 मार्काचा विषय. त्याच्यामुळं जो काय डाऊट असेल सगळं विचारा, बिंदास फ्री माइंडने विचारा. हां कशी आली बघ. आता हे जे डिस्टन्स दिलेलं असतं ना हे आतल्या आत दिलेलं असतं. म्हणजे हा 4 मीटर आणि हा 5 मीटर. जे कोणतं पण तुला कधी पण प्लॅनमधलं डिस्टन्स असतं ना ते इनर टू इनर म्हणजे कार्पेट एरिया दिलेला असतो नेहमी असं. बरोबर? आपण काय केलं, ही भिंत कितीची आहे? 300ची आहे. आपल्याला हे आतलं डिस्टन्स किती आहे? 5 मीटर. आपल्याला कुठून कुठपर्यंत पाहिजे? आपल्याला हे एवढं ॲड करायचं आहे आणि हे एवढं ॲड करायचं आहे. मग एवढं जर 0.3 आहे तर हे अर्ध किती येईल? 0.3/2 म्हणजे 0.15. मग हे लिहिताना आपल्याला कसं लिहायचं आहे? 5 + 0.3/2 एका साईडला आणि 0.3/2 दुसऱ्या साईडला. कळालं? म्हणजे मग किती आलं ते? 5.3 मीटर. कळालं? आता हे सांगा मला, हे 4.3 कसं केलं? 4 + 0.3/2 + 0.3/2 म्हणजे 4.3. आता हे सांगा 4.3 मीटर. ओके. आता हे टोटल सांगा वरचं. इथून कॅल्क्युलेट करा. आता कसं करायचं? इथून जायचं तुम्हाला, इथून घ्यायचं आहे ना, हे इथून आहे ना, मग हे एवढं डिस्टन्स किती आहे? 0.3/2 ते घ्यायचं प्लस आडवा किती आहे? 4 प्लस. आता बघा इथपर्यंत आले तुम्ही 4 ॲड केल्यावर. आता तुम्हाला हे आणि हे पाहिजे. मग टोटल तुम्हाला माहिती आहे ना किती? टोटल किती आहे? भिंत आहे ना, ही वॉल आहे ना, वॉलची थिकनेस किती आहे? 300 म्हणजे 0.3 म्हणजे प्लस 0.3 म्हणजे इथं आले. इथून परत प्लस 4 म्हणजे इथं गेले आणि इथून अर्धच पाहिजे तुम्हाला म्हणजे प्लस 0.3/2. असं करायचं नेहमी पेन ठेवायचा. इथून सुरुवात करायची ॲडिशनला म्हणजे कधीच चुकत नाही. ओके. कॅल्सीवर कदाचित डायरेक्ट केल्यावर तुमची मिस्टेक होऊ शकते. सांगा 8.6 मीटर. आता हे सांगा, आता याला कसं करणार? इथून पहिले एवढं ॲड करावं लागेल. किती ॲड करणार? हे हां हे किती ॲड करणार? एवढं 0.15 + 2 + 0.3. पोरं कुठं आडता माहिती का? कुठं प्रॉब्लेम येतो? हा इथं पण ते 0.15 घेता. ही आतमध्ये आहे ना वॉल म्हणजे पूर्ण थिकनेस येईल ना. आपल्याला बाहेरचं सेंटर टू सेंटर काढायचं. आतली वॉल तर पूर्ण येईल ना, आतली भिंत म्हणजे 0.3. ही पूर्ण 0.3 + 3 आणि प्लस 0.15. सांगा किती आला डिस्टन्स? 5 म्हणजे हे किती आलं? 5.6 मीटर. सगळ्या भिंती कव्हर झाल्या का? कोणती भिंत सुटली का तुम्हाला वाटते असं? ही झाली, ही झाली, ही झाली, ही पण झाली. आता ही झाली म्हणजे ही सेमच आहे. ही आतली भिंत पण सेमच आहे ना. म्हणजे ही जर 4.3 असेल तर ही पण किती येईल? 4.3 म्हणजे ही पण कव्हर झाली आणि ही पण झाली. म्हणजे दुसरी स्टेप झाली का? झाली दुसरी स्टेप. आता थर्ड स्टेपला काय करायचं? स्टेप नंबर 3. नाव look at the center line length calculated and decide which length is maximum.
and consider that wall as a long wall. हा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट, जिथं कॉलेजवाल्यांनाही सांगता येत नाही आणि पोरांनाही कळत नाही असा पॉईंट. एकदा तुम्ही सगळ्या सेंटर लाईन लेंथ काढून झाल्या का तुम्हाला बघायचं आहे त्याच्याकडं. लुक ॲट दी सेंटर लाईन लेंथ, बघायचं आहे, प्रत्येक लेंथला बघायचं आहे. त्याच्यातली सर्वात मॅक्झिमम लेंथ कोणती आहे सांगा? 8.6. म्हणजे त्या वॉलला ती वॉल कशी आहे, उभी का आडवी आहे? आडवी. म्हणजे त्या वॉलला ज्याची लेंथ सर्वात मॅक्झिमम आहे तिला मी काय कन्सिडर करेल? लॉंग वॉल कन्सिडर करेल. बघा तेच लिहिलंय, डिसाइड विच लेंथ इज मॅक्झिमम अँड कन्सिडर दॅट वॉल ॲज अ लॉंग वॉल. म्हणजे आता 8.6 वाली कोणती झाली? लॉंग वॉल झाली. ओके, म्हणजे ती पहिली शोधून काढली तुम्ही. म्हणजे तिला आपण काय म्हणायचं इथं? L1 म्हणायचं. L फॉर लॉंग आणि 1 फॉर पहिली. मग किती ती? 8.6 मीटर. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे ही वॉल झाली. कळलं का? आता अशा जेवढ्या पण वॉल असतील आडव्या, त्या सगळ्यांना लॉंग वॉल कन्सिडर करायचे. आता दुसऱ्यांदा बघायचं नाही की दुसऱ्यांदा सर्वात मोठी कोणती आहे मग तिला लॉंग वॉल करू, असं नाही. आता जेवढ्या पण आडव्या आहे ना त्याच बघायच्या आहे. उभ्यांचा विषय संपला. आपण हे ठरवलं की जेवढ्या पण आडव्या वॉल आहे तेवढ्या लॉंग वॉल आहे. आता बघा, आता जर तुम्ही असं नसतं कन्सिडर केलं, 8.6 लॉंग वॉल घेतली असती, आता L2 घेताना तुम्ही डायरेक्ट 5.6 घेतली असती, कारण की दुसरी सर्वात मोठी ती दिसते पण ती उभी झाली ना. आपण लॉंग वॉल कोणती केली आहे? आडवी. सर्वात पहिले ज्या मॅक्झिमम लेंथला आपण लॉंग वॉल म्हटलंय ना तिला पॅरलल सगळ्या लेंथ लॉंग वॉल पाहिजे. कळतंय? मग आता फक्त आडव्या बघायचे आहे. मग फक्त आडव्यांपैकी सर्वात मॅक्झिमम कोणती सांगा? 4.3 आहे. सगळ्या 4.3 हिला आडवीला आपण लॉंग वॉल केलं. आता आपल्याला L2 घ्यायची. मग उरलेल्या आडव्यांपैकी सर्वात मॅक्झिमम कोणती? 4.3 4.3 4.3 आहे. बरोबर. म्हणजे L2 आपण किती घेणार? 4.3 मीटर. बरोबर. आता लॉंग वॉलचे नंबर्स किती आहे? किती नंबर ऑफ लॉंग वॉल आहे? कुठं 2? 8.6च्या किती वॉल आहे? एकच आहे ना. म्हणजे नंबर किती येईल इथं? 1. आता 4.3च्या किती वॉल आहे? 2. ही एक, ही एक आणि ही मधली एक. सोडायचं नाही. इथं कन्फ्युजन होणार आहे, इथं चुकणार आहे. इथं चुकले तर 12 मार्क गेले. किती पण पुढं काही 10 पानं भरवा, काहीच फरक नाही त्याला. म्हणजे त्याला उपयोगच नाही काही. व्यवस्थित वॉल मोजायचे. ही झाली ना. मग उरल्या कोणत्या? 1 2 3. आता लक बाय चान्स त्या सारख्या आलेल्या आहे. प्रत्येक वेळेस त्या सारख्याच येतील असं नाही. म्हणून सांगतोय उरलेल्या वॉलपैकी जी मोठी असते, समजा आता ही 4.8 आली असती ही, मग आपण L2 काय घेतली असती? 4.8 घेतली असते. तिचे नंबर्स किती घेतले असते? 1. मग उरलेली 4.3 ती L3 घेतली असती. कळालं का? म्हणजे L1 L2 L3 L4 असंच चालायचंय. सर्वात मोठी जी आहे ती. मग आता सध्या आपल्याकडे एवढ्याच वॉल आहे म्हणून याला काही म्हटलं आपण 3 नंबर्स आले. ओके. म्हणजे सगळ्या वॉल आपल्या कव्हर झाल्या. ही झाली, ही झाली आणि ही झाली. बरोबर. ओके. आता उरलेल्या वॉल बघायच्या. हे झालं. नाव लुक ॲट दी remaining wall and find out maximum length out of remaining wall and consider that wall as a शॉर्ट वॉल. आता काय करायचं? उरलेल्या भिंती बघायच्या. आता उरलेल्या कोणत्या राहिल्या? उभ्याच राहिल्या ना उरलेल्या. मग आता उरलेल्या भिंतींपैकी मॅक्झिमम कोणती आहे सांगा? उरलेल्या तर उभ्याच राहिल्या आहे. मॅक्झिमम कोणती आहे? 5.6 मॅक्झिमम आहे. बरोबर. म्हणजे मग तिला आता काय करायचं? शॉर्ट वॉल कन्सिडर करायचं. तिला S1 द्यायचा 5.6 मीटर. मग 5.6 मीटरच्या किती भिंती? आता ही एक आहे,
आणि एकच आहे ना 5 पॉईंट. आता हे आपण टू द स्केलने काढले म्हणून ते जरा गडबड दिसते, पण एकच आहे बरोबर. म्हणजे मग इथं 5.6चे नंबर्स किती आले 1. ओके, म्हणजे ही वॉल झाली, ही झाली, बस ती झाली. आणि आता उरलेल्यापैकी मॅक्झिमम कोणती आहे, किती उरल्या आता, ही एक आणि ही एक उरली ना. त्याच्यापैकी मॅक्झिमम तर 5.3च आहे, म्हणजे त्याला आपण S2 मानायचं. S2 5.3 मीटर आणि किती नंबर्स आहे त्याचे 2. म्हणजे आता ही पण झाली आणि ही पण झाली. किती नंबर ऑफ वॉल आहे मोजा, 1 2 3 4 5 6 7. 7च आहे का, मोजा 1 2 3 4 5 6 7 बरोबर. इथं किती आल्या 3 आणि 1 4 5 6 7 आल्या, सगळ्या वॉल कव्हर झाल्या. ओके, आता मेजर रॉ मटेरियल आपलं झालेलं आहे, संपला इथं विषय. आता फायनल स्टेप आपल्याला काय करायची आहे, 4th नंबरला ड्रॉ मेजरमेंट शीट टेबल and calculate quantities of each activity. आता डायरेक्ट आपल्याला मेजरमेंट शीट टेबल करायचं आहे आणि प्रत्येक मेजरमेंट शीट आता पार्ट आहे तुमचं, SR नंबर, डिस्क्रिप्शन, लेंथ, विड्थ, हाईट, क्वांटिटी, टोटल क्वांटिटी वगैरे ते ड्रॉ करायचं आणि डायरेक्ट क्वांटिटी फाइंड आउट करायला सुरुवात करायची. पण मेजर 2 फॉर्म्युले बाकी आहे. कोणते, आपल्याला त्या मेजरमेंट शीटमध्ये जो Lचा कॉलम असतो ना लेंथचा, तर तिथं आपल्याला काय करायचं आहे, तिथं 2 फॉर्म्युले यूज करायचे आणि ते फॉर्म्युले असे की लेंथ ऑफ लॉंग वॉल इज इक्वल टू सेंटर टू सेंटर डिस्टन्स ऑफ लॉन्ग वॉल प्लस विड्थ ऑफ आइटम. मग आता सेंटर टू सेंटर डिस्टन्स ऑफ लॉन्ग वॉल म्हणजे कोणतं आहे याच्यापैकी, L1 आणि L2. नंबर जाऊ द्या, नंबर ते मानाने घेतले आपण. सेंटर टू सेंटर डिस्टन्स ऑफ लॉंग वॉल कोणते, L1 आणि L2. त्याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं. हॅलो, अक्षय सर बोलतोय, बोला. ते प्रणव शिंद्रे नंबर दिला मला. हा बोला. क्लास लावायचा होता. सेंट्रल लाईन लेंथ ऑफ लॉंग वॉल म्हणजे L1 आणि L2 एवढं कळालं. आता विड्थ ऑफ आयटम म्हणजे काय, जो आयटम आपण काढतोय, कोणता आयटम, समजा एक्सकवेशन आपण काढतोय, तर एक्सकवेशनची विड्थ असेल ना काहीतरी, ते ऍड करायची. तो झाला, संपला त्याचा विषय. आता PCC काढतोय, PCCची काहीतरी विड्थ असेल ना, वेगळी असेल, ती काय एक्सकवेशन सारखीच असेल असं नाही, ती विड्थ ऍड करायची. समजा आपण ब्रिक वर्क काढतोय, तर ब्रिक वर्कची विड्थ आहे समजा 300 mm, तर आपल्याला मीटरमध्ये घ्यावं लागेल ना, 0.3 ॲड करायचं. विड्थ ऑफ आयटम म्हणजे जो आयटम आपण काढतोय, जो क्वेश्चनमध्ये एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये जो आयटम काढायला लावला आहे, त्याची विड्थ आपल्याला प्लॅन किंवा सेक्शन याच्यामध्ये शोधायची. त्यासाठी कळायला पाहिजे ब्रिक वर्क कोणतं आहे, फुटिंग कोणती आहे, एक्सकवेशन कोणतं आहे, PCC कोणती आहे, DPC कोणती आहे, टाईल कोणती आहे, प्लिंथ फिलिंग कोणती आहे, हे कळायला पाहिजे. कळतंय ना. हां, आणि ते कळणार म्हणजे कळलंच तुम्हाला. आता तुम्ही काय लहान नाही राहिले, आता सगळं झालं आपलं. त्याच्यानंतर नेक्स्ट, लेंथ ऑफ शॉर्ट वॉल, लेंथ ऑफ शॉर्ट वॉल इज इक्वल टू, परत एकदा, सेंटर टू सेंटर डिस्टन्स ऑफ शॉर्ट वॉल मायनस विड्थ ऑफ आयटम. फरक काय इथं, फरक काय, मायनस प्लसचा फरक आहे. शॉर्ट वॉल असेल तर मायनस करायचं विड्थ ऑफ आयटम, आणि लॉंग वॉल असेल तर विड्थ ऑफ आयटम काय करायचं, प्लस करायचं. आणि सेंटर टू सेंटर डिस्टन्स ऑफ शॉर्ट वॉल म्हणजे कोणत्या, S1 आणि S2, जे काय असतील ते सगळ्याच.
प्रत्येक क्वांटिटीमध्ये सगळ्या वॉल आल्या पाहिजे बरं का, सगळ्या भिंती आल्या पाहिजे. ओके, तर ही पूर्ण प्रोसिजर आहे. आता ही काही कुठं अशी स्टँडर्डाईज नाही आहे, ती आपल्या क्लासची स्टँडर्डाईज प्रोसिजर आहे. हे मी बनवलं आहे, हे तुम्ही दिसतं हे इंग्लिशमध्ये तयार केलेलं आहे. म्हणजे जे आपण सॉल्व करताना जे आपल्या डोक्यात चालतं की हां आता असं करायचं तसं करायचं, ते सगळं लिहून दिलं मी तुम्हाला. ओके, तुम्हाला असंच डोक्यात चालवायचं आहे प्रत्येक वेळेस, स्टेप बाय स्टेप. हां, की आला ना क्वेश्चन, दिलेल्या प्लॅनला सेंटर लाईन प्लॅन करून घेणे, त्याच्यानंतर सगळ्यांच्या सेंटर लाईन लेंथ कॅल्क्युलेट करणे, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप तुम्हाला पूर्ण लेंथ बघायची आणि त्याच्यामधली सर्वात मोठी लेंथला आपण लॉंग वॉल कन्सिडर करायचं. मग त्याच्याच L1 L2 त्याचे नंबर लिहून घ्यायचे. मग उरलेल्या लेंथपैकी सर्वात मोठीला शॉर्ट वॉल कन्सिडर करायचं. मग त्याच्या S1 S2 नंबर्स लिहून घ्यायचे. मग आता डायरेक्ट मेजरमेंट शीट तयार करायचं आणि क्वांटिटी काढायला सुरुवात करायची. त्याच्यामध्ये काय करायचं तर लेंथ ऑफ लॉंग वॉल असेल तर तिला सेंटर टू सेंटर डिस्टन्स ऑफ लॉंग वॉल प्लस विड्थ ऑफ आयटम. लेंथ ऑफ शॉर्ट वॉल असेल तर सेंटर टू सेंटर डिस्टन्स ऑफ शॉर्ट वॉल मायनस विड्थ ऑफ आयटम. ओके, आता हा जो पॉइंट आहे ना, हा तुम्हाला ओरलला सुद्धा विचारला जातो. एवढाच की लेंथ ऑफ लॉंग वॉल सांग रे आपण कशी काढली सेंटर लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथडमध्ये. तुम्हाला एवढं सांगायचं सर सेंटर टू सेंटर डिस्टन्स ऑफ लॉंग वॉल प्लस विड्थ ऑफ आयटम. तुम्हाला कन्फ्यूज करतील प्लस का मायनस, पण तुम्ही कन्फर्म राहायचं लॉंग वॉलला काय प्लस आणि शॉर्ट वॉलला काय मायनस. कळालं? न्यूमेरिकल सॉल्व करू, अजून बारीक सारी गोष्टी क्लिअर होतील. सर्वात महत्त्वाचं लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये आपल्याला थेरॉटिकली जायचं आहे, म्हणजे सगळ्या प्रोसिजर वाईजच सगळं होणार आहे. काही क्वांटिटी अशा असतील की ज्या आपल्याला तिथं लॉजिक लावावं लागेल. लॉजिक म्हणजे काय, आता प्लास्टर आहे समजा, तर प्लास्टरला काय सेंटर लाईन लेंथ सर ठीक आहे प्लास्टरला होऊन जाईल, पण प्लिंथ फिलिंग आहे समजा, म्हणजे हा रूम आहे, ह्या रूममध्ये तुम्हाला भर टाकायची, तर त्याला थोडी सेंटर लाईन लेंथ वापरता नाही. त्याला काय करायचं, ह्या रूमचा एरिया काढावा लागेल ना, आणि त्याला जेवढी डेप्थ जेवढी फिलिंग करणार आहे तेवढी करावं लागेल. म्हणजे हा कॉमन सेन्स आहे. समजा तुम्हाला ही टाईलची क्वांटिटी काढायची, याला थोडी सेंटर लाईन लेंथ लागणार आहे, याला डायरेक्ट या रूमची साईज 4x3 झाली, संपला विषय. म्हणजे रूम 1च्या टाईलची क्वांटिटी सांगितलं 20 मीटर स्क्वेअर, 4×25. रूम 2ची टाईलची क्वांटिटी सांगितलं 4×2 8 मीटर स्क्वेअर. रूम 3ची सांगितली 4×3 12 मीटर स्क्वेअर. कळालं? समजा तुम्हाला डोअर्स विंडोच्या क्वांटिटी सांगितलं, त्याला थोडी लॉंग वॉल शॉर्ट वॉल, एकच डोअर दिसतोय, एक नंबर विंडो किती दिसत आहे 1 2 3 नंबर ऑफ विंडो, संपलं. म्हणजे अशा काही येतील गोष्टी की ज्यांना कॉमन सेन्स वापरायचं आहे आणि लॉजिक वापरायचं आहे, त्याला ह्या मेथड चालणार नाही. ना त्या RCC स्ट्रक्चरसाठी चालतील, ना त्या लोड बेरिंग स्ट्रक्चरसाठी चालतील. पण टिपिकल जे ट्रॅडिशनल वेमध्ये 30 वर्षापासून ज्या चालत आलेले आहे त्या क्वांटिटीज आपण आधी काढून घेऊ आणि नंतर कॉमन सेन्सवाल्या क्वांटिटी काढू. चालतंय? म्हणजे कॉमन सेन्समध्ये तुमचा छज्जा येणार, तुमची बीमची क्वांटिटी येणार. याला लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड नाही, याला सरळ जे दिसतंय मीटर क्यूबमध्ये येतो आपण कॉन्क्रीट लेंथ विड्थ हाईट मल्टिप्लाय करायचे, विषय संपवायचा. कळतंय? मग ज्या टिपिकल वेमध्ये आपल्याला काढायच्या आहे त्या आपण सर्वात पहिले काढून घेऊ ज्या पेपरला येतात, आणि ज्या सबमिशनला तुम्हाला काढायला लावतात त्या आपण नंतर काढू. चालतंय? लिहून घ्या. तुम्हाला नोट्समध्ये पण दिलं आहे सगळं.